नमस्कार, हाय, हॅलो, वेलकम टू आस्क इन डिटेल, अवर फेमस यूट्यूब चॅनल इन रिचिंग नॉलेज. ई श्रम कार्ड काढण्यासाठी काय प्रोसेस आहे चला बघूयात. अतिशय सोपा आहे. कोणतंही ब्राउझर ओपन करा, गुगल क्रोम ओपन केल्यानंतर फक्त टाईप करायचं ई श्रम आणि पहिली वेबसाईट तुमच्या समोर येऊन जाईल, ई श्रम होम. यावर क्लिक केल्यानंतर हे वेब पेज तुमच्या समोर येऊन जाईल. यामध्ये बघा राईट साईडला तुम्हाला दिसतंय रजिस्टर ऑन ई श्रम. यावर क्लिक करायचं आपल्याला. यावर क्लिक केल्यानंतर आपलं पेज समोर येईल जिथे आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर इथे आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे जो आधार कार्डशी लिंक आहे. त्याखाली कॅप्चा कोड दिलेला आहे तोच आपल्याला एंटर करायचा आहे. आणि त्याच्या खाली जे दोन ऑप्शन आहेत ते तुम्ही चेक करा. तुमचं ऑलरेडी जर कुठे जॉब असेल तिथे तुम्हाला जर EPFO नंबर म्हणजे PPF नंबर PF नंबर असेल तर इथे यस करावं लागेल, नाही तर नो करायचे आणि सेंड करायचे. त्यानंतर OTP येईल तुमच्या आत्ताच रजिस्टर केलेल्या नंबरवर. OTP एंटर करायचा आणि त्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करायचं. कधी कधी OTP यायला उशीर होतो, तर नेटवर्कवर डिपेंड आहे. OTP आल्यानंतर तुम्ही एंटर करू शकता OTP आणि सबमिट करायचे. चला इथे सबमिट केलंय आपण. आता इथे आपल्याला आधार कार्ड नंबर एंटर करायचा आहे. आधार कार्ड आपण टाईप केलेला आहे. त्याच्या खाली आपल्याला विचारलंय की ऑप्शन कोणता निवडायचा आहे आपल्याला, म्हणजे फिंगरप्रिंट निवडायचंय का OTP निवडायचंय का आयरिस म्हणजे डोळ्यांचे आपण जे घेतो स्कॅन, तर आपण OTP निवडला ऑप्शन. त्यानंतर पुन्हा एक कॅप्चा कोड आलेला आहे. कॅप्चा कोड एंटर करायचा आहे आणि त्याखाली आपल्याला एक चेकबॉक्स दिसत आहे डाव्या बाजूला, नीट बघा, आय ॲग्री टू द टर्म्स अँड कंडिशन्स. तिथं क्लिक करायचे आणि कॅप्चर आपल्याला ओके. त्यानंतर आता आपल्याला सबमिट करायचं आहे. सबमिट केलेलं आहे आपण. आता इथे तुम्हाला बघू शकता तुम्ही पुन्हा एक OTP आलाय आपल्याला, कारण आधार बेसवर नंबरवर OTP आलाय. OTP एंटर करायचा आणि पुन्हा एकदा व्हॅलिडेट बटन आपल्याला एंटर करायचंय. बघू शकता तुम्ही व्हॅलिडेट बटनवर आपण क्लिक केलंय. त्यानंतर इथे तुम्ही सेव्ह नाही केलं तरी चालेल, कारण इथे कोणता युजर नेमही नाही आणि पासवर्ड पण नाहीये. तुम्ही बॅक साईडला बघू शकता. मी हे क्लोज करतोय सध्या. रजिस्ट्रेशन फॉर्मची सर्व माहिती इथे आपल्याला दिसते, लगेच आधार कार्डवरून घेतली जाते. तुम्ही चेक करू शकता. इथे डेट ऑफ बर्थ दिसते, म्हणजे डेट ऑफ इयर बर्थ ऑफ इयर दिसते, बर्थ इयर आणि जेंडर, तर ते चेक करायचे. त्यानंतर पर्सनल इन्फॉर्मेशन सुद्धा इथे आपल्याला दिसते. आता मोबाईल नंबर आहे आणि आता इथे आपल्याला बाकीचे डिटेल्स भरायचे आहेत. इमर्जन्सी मोबाईल नंबर दुसरा जो आता आपण रजिस्ट्रेशनच्या वेळेस टाकला त्यापेक्षा वेगळा टाकायचा आपल्याला इथे एखादा. त्यानंतर ईमेल ऍड्रेस टाकायचा आहे आणि खाली ऑप्शन्स बघू शकता तुम्ही, ते आपोआप चेंज होतील. जेव्हा मॅरिटल स्टेटस आपण मॅरिड करतो त्यावेळेस खालची नावं बदलतात, सोशल कॅटेगरी वगैरे ऑप्शन निघून जातील. आता इथे हजबंड नेम निवडल्यानंतर खाली फादर नेमच्या ऐवजी पुन्हा हजबंड नेम होईल ऑप्शन. आता या ठिकाणी आपल्याला काय काय एंटर करायचे नीट बघून घ्या. हजबंड नेम टाकल्यानंतर खाली सोशल कॅटेगरी विचारते. सोशल कॅटेगरी निवडायची आपली. त्यानंतर ब्लड ग्रुप निवडायचा आहे आणि इथं विचारते डिफरन्शियली एबल्ड ऑर नॉट. तर आपण जर अपंग दिव्यांग असाल तर इथे यस करू शकता किंवा नो करायचे. नॉमिनी डिटेल्स मध्ये इथं आपण ज्यांना नॉमिनी करायचे शक्यतो आपण मुलांना किंवा हजबंड वाईफ दोन्हीपैकी एक असं करतो, तर त्यापैकी तुम्ही कोणताही निवडू शकता किंवा आई वडील बहीण भाऊ कोणालाही. त्यानंतर नॉमिनीची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे, मग जेंडर सिलेक्ट करायचे आणि रिलेशनशिप तुमच्या नॉमिनीशी जे असेल ते, आणि त्यानंतर ऍड्रेस एंटर करायचा आहे. इथे बघा रिलेशनशिप टाकले आपण. त्यानंतर इथे ऍड्रेस टाकूयात आपण आणि लास्टला नॉमिनीचा सुद्धा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. सेव्ह आणि नेक्स्ट करायचे. राज्य जिल्हा निवडल्यानंतर तिसरा ऑप्शन ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल. आता पुढे येऊयात आपण.
इथे आपल्याला अर्बन किंवा रुरल आपल्याला जो ॲड्रेस आहे आपला तो निवडायचा आहे. त्यानंतर ॲड्रेस लेवल 1, ॲड्रेस लेवल 2, स्टेट, डिस्ट्रिक्ट, सब डिस्ट्रिक्ट म्हणजे तहसील एरिया म्हणजे तालुका लेवल आणि पिनकोड या सर्व गोष्टी इथे एंटर करायच्या आहेत आपल्याला. इथं विचारलंय आपल्याला की तुम्ही किती वर्षांपासून आहेत त्या ठिकाणी वास्तव्यास आहात, तर तुम्ही तिथं वर्ष निवडायचे. आणि पुढे पुन्हा विचारलंय आपल्याला, बघा एकदा डिटेल्स, परमनंट ॲड्रेस आहे, सेम सर्व गोष्टी त्याच टाकायच्यात आणि पुन्हा एकदा इथे आपल्याला पुढे जायचे, स्क्रोल डाऊन करत राहायचे. इथे सेव्ह आणि कंटिन्यू करून आपल्याला पुढे जायचे. आता आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन रिलेटेड माहिती टाकायची, म्हणजे शिक्षण किती झालं आपलं, सेकंडरी, हायर सेकंडरी किंवा ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट अँड अबव ते निवडायचे. त्यानंतर इथे एज्युकेशन सर्टिफिकेट सुद्धा अपलोड करायचं आहे आपल्याला. तर पुढे बघू शकता तुम्ही, इथे आपल्याला सर्टिफिकेट अपलोड करायचे. चूज फाईल या बटनवर क्लिक करून मी PDF फाईल इथे अपलोड करतो. फाईलमध्ये कुठल्याही प्रकारचं स्पेशल सिम्बॉल नसावं, सिंपल नाव ठेवायचे, माय सर्टिफिकेट वगैरे. आणि खाली मंथली इन्कम स्लॅब टाकायचं आपल्याला, निवडायचं आहे 5 ते 10, 10 ते 20 अँड अबव वगैरे. आणि त्यानंतर नेक्स्ट आपण आलेलो आहोत पुढे. तर इथे तुम्ही सर्च करायचंय ऑक्युपेशन तुमचं, जसं की आता इथे मी घेतले टेलर, तर टेलर जनरल असं टाकलंय, जनरल कॅटेगरी. तर मग इथे कोणता कोड येईल, किंवा सॉरी इथे विचारले आपल्याला खाली की किती वर्षांपासून तुम्ही हा व्यवसाय करत आहात. तर इथे आपण तितके जे आपण वर्षापासून करतोय ते इथे मेन्शन करायचे, 7, 8 वर्ष, 10 वर्ष. त्यानंतर दुसरा अजून कोणता व्यवसाय असेल तर तोही इथे तुम्ही मेन्शन करू शकता. सेकंडरी ऑक्युपेशन आपण हँड एम्ब्रॉयडरी टाकलाय. त्या खाली तुम्ही बघू शकता, इथे विचारले की तुम्ही कसं शिकलात हे शिक्षण किंवा ही कला. तर इथं आपण मेन्शन करू शकतो की मी बघून किंवा दुसऱ्यांचं पाहून शिकलो आपण वगैरे टाकू शकतो. त्यानंतर सब स्किल अजून काही येतात का ते टाकायचे. इथे जसं दिले बघा की नाही कसं शिकले तुम्ही, सेल्फ की हेरिडिटरी आहे किंवा घरातच तुमचा व्यवसाय आहे, तर इथे सेल्फ लर्निंग बघून आपण आपलं शिकलो. त्यानंतर इथे दिले अपग्रेड करायची काही इच्छा आहे का, किंवा इथे सेव्ह आणि कंटिन्यू करा आणि पुढे चला. आता इथे तुम्हाला डिटेल्स टाकायचे आहेत तुमच्या बँक रिलेटेड. इथे तुम्हाला बघा बँकेचा अकाउंट नंबर टाकायचा आहे, त्यानंतर IFSC कोड, त्यानंतर बँक होल्डर म्हणजे अकाउंट होल्डरचं नाव, बँकेचं नाव वगैरे सगळे डिटेल्स टाकल्यानंतर आपल्याला खाली स्क्रोल केल्यानंतर इथे बघा, इथे 2 चेक बॉक्सेस दिसत आहेत तुम्हाला, दोन्हीवर क्लिक करायचे. एक चेकबॉक्स आहे आणि खाली यस न विचारले तर इथे तुम्ही करू शकता यस ऑप्शन, चांगला आहे तो नॅशनल करिअर सर्व्हिसला. आणि सबमिट बटन क्लिक करायचे. सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर तुमचं ई-श्रम कार्ड तुमच्या समोर उपलब्ध आहे. हे ई-श्रम कार्ड सेम टू सेम आधार कार्ड सारखं दिसतं, बघू शकता तुम्ही. ई-श्रम कार्डची ही बॅक साइड आहे, अगदी सेम आधार कार्ड सारखंच आहे. आणि हे बघा, हे जे बटन आहे यावर क्लिक करून डाउनलोड करून घेऊ शकता तुम्ही ई-श्रम कार्ड. आणि सगळ्यात शेवटी या बटनवर क्लिक करून कंप्लीट रजिस्ट्रेशन करू शकता. थँक्स फॉर वॉचिंग. बाय फॉर नाव. लाईक, शेअर, सबस्क्राईब.